जय शंभूराजे. बलिदान मास दिवस 16. रायगडावर पहाट उगवली. पण आज सूर्य तेजस्वी नव्हता. छावणीतून एक स्वार धावत धावत आला, थकलेला, धुळीने माखलेला, आणि त्याच्या ओठांवर शब्द अडकले की छत्रपतींवर अमानुष छळ सुरू झाला. हे ऐकून संपूर्ण गड काही काळासाठी स्तब्ध झाला. येसुबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. मावळ्याच्या मुठ्या आवळल्या गेल्या. पण आज कोणीही रडत नव्हतं, ओरडत नव्हतं. फक्त आतून एक ज्वालामुखी पेटला होता. कारण सर्वांना समजलं होतं की हा प्रश्न फक्त छत्रपतींचा नाही, एका राजाचा नाही, शंभूराजांचा नाही, तर हा प्रश्न आहे स्वाभिमानाचा. त्या दिवशी रायगडावर तलवारी उगरल्या गेल्या नाहीत, तर शपथा घेतल्या गेल्या की छत्रपती जर अमानुष छळ सहन करत असतील तर आपणही आपले रक्त सांडायला तयार आहोत. काही वेळा एका राजावर झालेला अत्याचार संपूर्ण राष्ट्राला जागं करतो. एक वार्ता रायगडावर आली आणि स्वराज्याने प्रतिकाराचा श्वास घेतला.